नमस्कार जोशीवर शेतकरी बांधव. शेतकरी बांधव, आता देशातील 9.6 करोड शेतकरी बांधवांसाठी आता खूप अत्यंत आनंदाची बातमी आता केंद्र सरकारकडून समोर येत आहे. ज्या दिवसाची म्हणजेच की ज्या 18व्या हप्त्याची शेतकरी बांधव आता आतुरतेने वाट बघून होते, कारण की गेला मागचा जो की 17वा हप्ता शेतकरी बांधवांना 17 जून 2024 रोजी नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वाराणसी येथे त्याचं त्यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं होतं. जवळपास 9 करोडहून अधिक शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये भारतातील आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो आता जे आहे की देशातील जे की शेतकरी बांधवांनो 9.6 करोड शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये जे की शेतकरी बांधव आता 20,000 करोड रुपयाची राशी जी की आता ते वितरण करण्यात येणार आहे. म्हणजेच की 20,000 कोटी रुपये आता त्यांच्या अकाउंटमध्ये आता येणाऱ्या 18व्या हप्त्याकरता वितरण करण्यात येणार आहे. तर शेतकरी बांधव याची तारीख पण आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच की 9.6 करोड म्हणजे 9.6 कोटी शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये आता ही 20,000 कोटी रुपयाची 18व्या हप्त्याची रक्कम तरतूद करून त्याच्यात वितरण करून शेतकऱ्यांच्या थेट DBTच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे. तर शेतकरी बांधव तुम्हाला सांगू शकतो याच्यामध्ये आता बरेच काही शेतकरी बांधवांना काही मुख्य कामे करावं लागणार आहे. मी जे याच्यामध्ये ते नोट करून ठेवले म्हणजेच की PM किसानच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो 4था हप्ता शेतकरी बांधवांना भेटला, त्याच्यामध्ये बऱ्याच काही शेतकरी बांधव अद्याप देखील 4थ्या हप्त्याचं वितरण झाले नाही. कारण की शेतकरी बांधव तुम्हाला सांगू शकतो त्यांचे कोणते कामामुळे किंवा काय त्यांच्या कोणत्या प्रॉब्लेममुळे त्यांना ते पैसे भेटले नाही. आता तेच गत जे की शेतकरी बांधव PM किसानच्या 18व्या हप्त्याकरता होणार आहे. तर तुम्हाला सांगू शकतो सर्वथा तुम्ही तुमची लँड सेलिंग अपडेट आहे की नाही ते चेक करून घ्या. लँड सेलिंग म्हणजे काय असतं, बऱ्याच काही शेतकरी बांधवांना आता हेच कळत नाही लँड सेलिंग. तर शेतकरी बांधव नमो शेतकरी आणि PM किसान ह्या योजनेकरता जे की लँड सेलिंग म्हणजेच की तुमची जमीन तुमच्या नावावरती असण्याचा प्रूफ तिथे दाखवणं लागतो. तो अप्रूव्हल आहे की नाही, ते योजनेशी संलग्न आहे की नाही ते तुम्हाला CSC सेंटरला जाऊन चेक करून घ्यायला लागतं. म्हणजेच की जर कधी तुमचं तिथं सर्व काही प्रूफ अवेलेबल असेल तर तुम्हाला तो हप्ता भेटेल. आता दुसरी जी महत्त्वाची गोष्ट झाली शेतकरी बांधव, आता ही झाली लँड सेलिंग. आता दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी बांधव ती आहे म्हणजेच की आता आधार सेलिंग. कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांना आता मी माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांनी कमेंट केल्या की आम्हाला एक आधार सेलिंग अपडेट नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो 4था हप्ता आला त्याचे पैसे भेटले नाही. तर याचाच प्रॉब्लेम शेतकरी म्हणून आता तुम्हाला आता PMला पण होणार आहे. आता ज्यांचे PMचा पहिल्यांदा 17 हप्ता भेटला त्यांना आता तो भेटणार नाही. जे काही लोकांना भेटणार आहे म्हणजेच विचार केला असता तर त्यांचे पैसे ते होल्ड होणार आहे फक्त जे की शेतकरी आधार सेलिंगमुळे. कारण की राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून जे पण गव्हर्नमेंट योजनेचे पैसे आता शेतकरी बांधवांना भेटू लागले ते म्हणजेच की DBTने येतात. म्हणजेच की थेट हस्तांतरित लाभ डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर याच्या माध्यमातून म्हणजेच की आधार लिंक बँक खात्यामध्ये ते पैसे गोळा होत असतात. आम्ही बारबार हे व्हिडिओमध्ये सांगत असतो. तर तुम्हाला तुमची आधार सेलिंग बँकेशी संलग्न आहे की नाही, ज्या बँकेत तुमचे पैसे येते त्या बँकेशी तुमची ती KYC संलग्न आहे की नाही, KYC आणि आधार सेलिंग शेतकरी बांधव हे मुख्य कामे तुम्हाला चेक करून घ्यायची गरज आहे. कारण की अद्याप तारीख आता जाहीर झालेली आहे परंतु वितरण अद्यापही झालं नाही. तर वितरण होण्याच्या अगोदर सर्व काही चेक करून घ्या. नसता तुम्हाला जे की PM किसान योजनेअंतर्गत जो येणारा 18वा हप्ता आहे तर 18व्या हप्त्याचा पैसे तुम्हाला भेटणार नाही. तर PM किसानचे तुम्हाला शेतकरी म्हणून आधार सेलिंग, लँड सेलिंग आणि eKYC. आता eKYC पण खूप जास्त गरजेचे आहे. म्हणजेच की बऱ्याच काही शेतकरी बांधवांची eKYC डिसअप्रूव्हल झाली तर त्यांनी अप्रूव्हल करून घ्या. तर हे काय मुख्य कामे करावं लागणार. आता आपल्या टॉपिककडे रिटर्न येऊया. तर PM किसानची योजनेअंतर्गत जी तारीख आता जाहीर करण्यात आली शेतकरी बांधव, अद्याप अशी तारीख तिची फिक्स झाली नाही. परंतु एक तुम्हाला तारीख सांगू शकतो म्हणजेच की त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागलं, गव्हर्नमेंट न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून त्याची तारीख सांगण्यात येऊ लागली. तर शेतकरी बांधव तुम्हाला सांगू शकतो की नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जो 17 हप्त्याचं वितरण 17 जून 2024 रोजी वाराणसीत झालं होतं. म्हणजेच की 17 जूनपासून आता अद्याप 2 महिने त्याला पूर्ण होत आले. म्हणजेच की 17 जून ते 17 ऑगस्ट 17 ऑगस्ट 17 सप्टेंबर 2. म्हणजेच की एक्झाम्पल विचार केला असता तर शेतकरी बांधव तुम्हाला मी ठोसपणे सांगू शकतो की 17 सप्टेंबरपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जे की PM किसान योजनेअंतर्गत जो येणारा 18वा हप्ता आहे तो कधी पण येऊन जाईल. म्हणजेच की 17 सप्टेंबरपासून पुढेच तुम्ही त्याची एक आशा धरू शकता किंवा आशा बाळगू शकता. तोपर्यंत तुम्हाला त्याचा हप्ता भेटणार नाही. शेतकरी बांधव फक्त हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच होतं की बऱ्याच काही शेतकरी बांधवांची eKYC, आधार सेलिंग, लँड सेलिंग ही अपडेट राहत नाही, ज्याच्यामुळे त्यांना जे की त्याचा प्रॉब्लेम होतो आणि त्यांना त्या पैशापासून ते वंचित राहतात. हेच एकमेव कारण असतं व्हिडिओ बनवण्याचं. तर व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. तर शेतकऱ्यांना मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.